नायलॉन मांजामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस उपनिरीक्षक यांचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे। तर नायलॉन मांजाचा वापर टाळा, अन्यथा कडक कारवाई करू असा इशारा पोलिसांनी दिलाय। छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरात नायलॉन मांजाने गळा चिरल्यानं पोलीस उपनिरीक्षक जखमी झाल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली असून गळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्यावर अतिदक्षता विभागात सध्या उपचार सुरू आहे। तर जखमी पोलीस उपनिरीक्षक दीपक पारधे हे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असून सुधाकर नगर सातारा येथे ते राहतात। ते नेहमीप्रमाणे ड्युटीवर जाण्यासाठी दुचाकीनं जात असताना अचानक गळ्यात नायलॉन मांजा अडकला। मांजा गळ्याला अडकल्याने त्यांच्या गळ्यावर गंभीर जखम झाली। रक्तस्राव होऊन ते जागीच बेशुद्ध झाले। नागरिकांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केलं। याबाबत पोलिसांनी तात्काळ दखल घेतली असून घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। प्रत्यक्षदर्शीच्या माहिती आधारे नायलॉन मांजा वापरणाऱ्यांचा शोध सुरू आहे। या घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड आणि अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी रुग्णालयात भेट देत दीपक पारधे यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे। नायलॉन मांजामुळे वारंवार अशा घटना घडत असल्यानं पोलिसांनी यावर त्वरित कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आणि नागरिकांनी देखील नायलॉन मांजाचा वापर टाळावा असं आवाहन करण्यात आलंय। प्रतिनिधी विशाल जोशी, न्यूज टुडे 24, छत्रपती संभाजीनगर।